जर शरीर पवित्र करावं असं वाटत असेल तर या शरीरानं काय करा, सेवा करा. या मंडप मध्ये तुम्ही आहात ना, कथा झाली झाडून घ्या, कथा झाली चटया उचला, ही सेवा आहे. याने होईल काय, शरीर पवित्र होईल. तन पवित्र सेवा की. आणि तुम्हाला जर तुमचं धन शुद्ध व्हावं असं वाटत असेल तर काय करा गड्या, तर म्हणे दान करा. कारण धनाची शुद्धता कशात आहे, दानात आहे. द्या सगळं माझ्या नावावर करून, म्हणजे जातो ना जालन्याला घेऊन, जमेल ना, असंही का त्याचा अर्थ नाही. अय बापू, बापू म्हणते कोण कोण आणले महाराज, मग आता हे चुकला मेळ आपला. याचा अर्थ असा नाही. आपण जे कमवतोय त्यातला 10वा भाग हा दानात असावा असं शास्त्र नक्की असावा. जर तुम्ही दान दिलं नाही ते धन सडेल आणि कुमार्गाने गेल्याशिवाय राहणार नाही. एक वाट सुरू होता, मेचा महिना होता, तहान लागली, एक विहीर दिसली, विहिरीजवळ गेला आणि एवढं विहिरीला पाणी होतं, हातानं पाणी घेता येत होतं. पाणी घेणार पिणार, तेवढ्यात विहिरीच्या मालकानं पाहिलं, लांबून पळत आलं, ओ थांबा 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 म्हणे, थोडं थांबा, काय झालं, पाणी पिऊ नका. अरे वेडाय का म्हणे, तहान लागली, मेचा महिना आहे आणि माझी पाणी पिल्यानं काय विहिरीचं पाणी कमी होणार आहे का? अरे पिऊ दे ना पाणी, काय कंजूस माणूस आहे म्हणे. तसं नाही म्हणे, मग विहिरीत पाणी कमी आहे का, विहीर भरलेली ना पाण्यानं. म्हणे विहीर भरली मान्य आहे, मग काय अडचण आहे. अरे विहीर भरून पाणी आहे म्हणे, विहीर भरून पाणी आहे, पण ते पाणी सडलेलं आहे, पिण्याच्या लायकीचं नाही. तुम्हाला कळतं ना मी का पाण्याविषयी बोलतो का? रेंज कमी आहे ना इथे, 4Gच आहे, 5G नाही. भाव काय, विहिरीत पाणी किती आहे, भरगतचं पाणी आहे, पण तो काय म्हणतो एवढं पाणी आहे पण पिण्याच्या काबिल नाही. का? कारण त्या पाण्याचा उपसाच नाही. उपसाने ना त्या पाण्याचा, परिणामी ते पाणी काय झालं, सडल्या गेलं. तसं बऱ्याच लोकांच्या धनाचा उपसाच नाही. तसंच मग कधी चिकन गुन्हा होतो, माकड गुन्हा होतो, आणि त्या खून मार्गाने काय होत असतं, ते धन जात असतं. धन शुद्ध व्हावं असं वाटत असेल त्याला अशा कथा कीर्तनामध्ये खर्च केलं पाहिजे, नक्की केलं पाहिजे. दानात खर्च केलं पाहिजे. एखादा गरीब असेल त्या पोराच्या शिक्षणाकरता खर्च केलं पाहिजे. आपल्याकडे आहे ना, नक्की केलं पाहिजे. त्यात काय आहे तर या धनाची शुद्धता फार महत्वाचं आहे. काय उपदेश केला महाराज मार्मिक भीष्माचार्यांनी, हे राजा, आणि लक्षात ठेव, तू राजा झालास ना आता, तर राजाच्या राज्यामध्ये नारीचा आदर झाला पाहिजे. कारण नारी हे लक्ष्मीचं स्वरूप आहे. नारी की निंदा मत करो यारो, नारी रतन की खान, इसी नारी से पैदा हुए शुक भीष्म हनुमान. नारीची निंदा घरात राज्यात झाली नाही पाहिजे. लक्षात ठेवा, ज्या घरात नारीचा आदर होत नाही, ज्या घरात नारीचा आदर होत नाही त्या घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही. फिक्स आहे. घरात नारीचा आदरच झाला पाहिजे महाराज, लक्ष्मी टिकते. तुम्ही जर घरात नेहमी चिडचिड चिडचिड करत असाल, बडबड करत असाल, लक्ष्मी राहत नाही. तुम्ही आजही मोठाली लोक पहा महाराज, किती मोठा घोळ होऊ द्या, कितीही संसाराची हानी होऊ द्या, पण घरात ती भांडणं करत नाही करत. घरात शांतता राहते, म्हणून तर लक्ष्मी टिकते. आणि आपल्या कुण्या एखादा तेलाचा पुडा सांडला, आता ते का कथेत सांगू, काय काय होतं तिथे है ना. तुला काय कळतंय का, तुला काय कळतंय का कसा किती घाम गाळावं लागतं, तुला माहिती. सुरू असं झालं नाही पाहिजे. लक्ष्मी टिकत नाही. मग लक्ष्मी टिकावी असं वाटत असेल तर घरात शांतता असायला पाहिजे.
नारीचा आदरच झाला पाहिजे. तो हिंद देश की नारी, असं गोड सांगितलेलं आहे. तो हिंद देश की नारी, तो हिंद देश की नारी. तुकडोजी महाराजांचा भाव आहे. तो हिंद देश की नारी, या जगाची, या हिंदू देशातली नारी आहे. हा नारीचा आदर झाला पाहिजे. सुंदर असा भाव आहे महाराज, सुंदर असा उपदेश. आणि भागवतात वर्णन आहे, शास्त्रे सुद्धा सांगते. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. जिथे नारीचं पूजन आहे तिथे तर देवाचं रमण आहे, तिथे साक्षात देव राहतो, असं वर्णन आहे. सुंदर असा उपदेश केला महाराज, इतका छान उपदेश केला. आणि उपदेश झाल्याच्या नंतर पितामह भीष्म म्हणतात, पांडवांनो तुम्हाला राज्य मिळालं, कौरव मेली, चांगलं राज्य करा, मस्त आनंदात राहा. आता दोन गोष्टी मला या कृष्णासोबत करू द्या, जो आलाय ना तुमच्यासोबत. या सगळ्याला कारणीभूत कोण आहे म्हणे? हा आहे, हा. याने तर युद्ध लावलं, यानेच सगळ्याला मारलं. सगळ्यांना कोण मारणार आहे? तर हाच आहे म्हणे. जरा याला बोलू दे म्हणे, मला सापडलं म्हणे आज जवळ. काय बोलतात पितामह भीष्म? ऐका गड्या. पितामह भीष्म त्या कान्हाला, त्या कृष्णाला म्हणतात, हे कृष्णा ऐक ना, आज ना तुला काहीतरी मला मागायचंय. महाराज हा शब्द कृष्णानं ऐकला, कृष्णाला एवढा एवढा आनंद झाला. कृष्ण म्हणतो, पितामह सांगा सांगा, लवकर सांगा, काय देऊ, काय देऊ काय तुम्हाला? अहो तुम्हाला सांगायला उशीर होईल, मला द्यायला उशीर होणार नाही. सांगा काय देऊ तुम्हाला? पितामह म्हणतात, जे तू देणार आहे ते नको, जे मला पाहिजे ते दे. काय देऊ? म्हणे काय नाही, माझी एक मुलगी आहे आणि तिचं लग्न मला तुझ्यासोबत करायचं. महाराज अर्जुनानं तर तोंडातच बोट घातलं. अर्जुन म्हणला, पितामह तुमची पोरगी? अहो बायकोच नाही, पोरगी कुठून आली? अहो लग्नच नाही ना. पितामह म्हणतात, अर्जुना तुला नाही कळणार मी कोणत्या मुलीची गोष्ट करतो. याला कळते म्हणे सगळं, पण कळून न कळल्यासारखं करतोय हा. कोणती पोरगी आहे? इतकी सुंदर स्तुती पितामह भीष्माने भगवंताची केली. काय स्तुती करतात? व्याजी भागवतात लिहितात, ते रूप कल्पिता वितृष्णा भगवती सात्वत पुंगवे विभुम्नी. माझी कोणती मुलगी आहे? म्हणे इति मती, मती नाम बुद्धी. माझी बुद्धिरूपी एक कन्या आहे आणि हे कान्हा, या बुद्धिरूपी कन्येचं लग्न मला तुझ्यासोबत लावायचे आणि हिला लवकर हिच्यासोबत तू पाणी ग्रहण कर. काय भाव! म्हणजे माझी प्राणज्योत, तुझ्या ज्योतीमध्ये काय कर, मला सायुज्य मुक्ती दे, तुझ्या स्वरूपामध्ये मला विलीन करून घे. लाली मेरे लाल की क्या, लाली मेरे लाल की, जित देखो तितला, लाल ही देखन मैं चली, मैं हो गई लाल. तुझ्या स्वरूपामध्ये मला विलीन कर. काय भाव आहे! आणि भगवान पाहतात आणि भीष्म मात्र बोलतात. भीष्म म्हणतात, हे कान्हा मला माहिती ना तू कसा आहे. त्रिभुवन कमनम तमाल वर्णम. तुझा वर्ण कसा आहे? कमालेचा. तुझा वर्ण कसा आहे? म्हणे त्रिभुवनामध्ये सुद्धा तुझ्यासारखा वर्ण नाहीये. आणि नाहीच ना महाराज. का आहे भगवंतासारखा कोणी? अजिबात नाही. मतवारी जाकी चाल मेरो यशोदा कोला, याके घुंगर वाले बाल मेरो यशोदा कोला, याके टेढ़ी टेढ़ी चाल मेरो यशोदा कोला. अतिशय सुंदर तुझा वर्ण आहे. असं सुंदर वर्णन केलं महाराज. स्वनिगम मम पहाय मत प्रतिज्ञा. असं सुंदर पूर्ण. आता आपल्याला वेळ नाही, आपली कथा खूप राहिली आहे महाराज, कथा खूप मागं राहिलेली आहे. असं सुंदर वर्णन पितामह भीष्म करतात. आणि असं हे वर्णन करून पितामह भीष्म शेवटी
भगवंताचा निरोप घेतात, भगवंताला म्हणतात हे देवा आता मी गेलं पाहिजे. भगवान म्हणतात पितामह तुम्ही जाऊ नका, तुम्ही आणखी हजारो वर्ष जगा. कारण पितामह भीष्म हे इच्छामरणी होते बरं का. काय होते? इच्छामरणी. त्यांची जेव्हा इच्छा होईल तेव्हा ते देह ठेवू शकत होते. काय वरदान होतं इच्छामरणी. आपल्याला पाहिजे होतं हे. या भारतात माणसंच मावले नसते आहे की नाही. मरू वाटतं का आपल्याला? बोला खरं बोला. मरू वाटतं? स्मशानभूमी कुठे आहे तुमची इथे? कुठे? ओ चौबदार, स्मशानभूमी कुठे आहे? कुठे आहे स्मशानभूमी तुमची? इकडे इकडे. केवढी काय? अशी मोठी एक चांगली, असे खाली गट्टू वगैरे अशी पॉश आहे ना, असं वरून असा स्लाब आहे ना, आहे ना. अशी केवढी काय? मोठी चांगली. बसते का एवढे एवढे बसते नाही? चला जग मग. जगदीश सिंगचे गझल आहे, खूप गोड आहे. हे राम हे राम हे राम हे राम हे राम ताळी ताळी एक साथ. हे राम 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 हे राम. तू ही बिगाड़े तू ही संवारे, तू ही बिगाड़े तू ही संवारे, तेरे चरणों में चारों धाम. हे राम 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 हे राम. विश्वविदाता तू जगदाता विश्वविदाता, तू जगदाता विश्वविदाता, तेरे चरणों में चारों धाम. हे राम हे राम.
नाही. अहो ते सत्य आहे. काय पण भीष्म म्हणतात नाही, आता मला जगायचं नाही. का? अहो जगा ना अजून. म्हणे नाही देवा, सांगू का? आता मरण्यात जो आनंद आहे, ऐका बरं, तुम्ही ऐकताय म्हणून सांगतोय. काय? पितामह भीष्मांचे शब्द आहे. कान्हा, आता मरण्यात जो आनंद आहे ना, हे कान्हा, तो आनंद आता जगण्यात नाही. काय वाक्य आहे? का? इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर जब प्राण तन से निकले, देहांत काले तुम सामने हो, बंसी बजाते मन को लुभाते, यही गीत गाते मैं तननाथ त्याग, गोविंद दामोदर माधवे। श्री गंगा जी का तट हो, यमुना का बंस बट हो, मेरा सावरा निकट हो, जब प्राण तन से निकले। घनश्याम जल्दी आना, नहीं हमको भूल जाना, राधे को साथ लाना, जब प्राण तन से निकले। इतना तो करना स्वामी, इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले। हे कान्हा, आता तुझ्याकडे पाहून मला मरण्यात आनंद आहे. काय अवस्था आहे महाराज, काय अवस्था आहे. आता मरण्यात आनंद आहे, जो की जगण्यात नाही. आणि पितामह भीष्मांनी आपला देह ठेवला. बोलिये कृष्ण कन्हैया लाल की जय, बोलिये बालकृष्ण लाल की जय. त्या ठिकाणी पांडव आनंदामध्ये राज्य करत होते. वाईट वाटलं पांडवाला. पांडव त्या ठिकाणी अतिशय सुंदर आनंदात राज्य करतात. राज्य करत असताना भगवान म्हणतात, आता मी कुठपर्यंत राहायचं म्हणे, मी कुठपर्यंत राहायचं, मला गेलं पाहिजे ना म्हणे. आता आपली कथा खूप राहिली महाराज, 4:30 वाजले. 10-5 मिनिटात आपल्याला थांबायचं, सोडायची ना कथा. कारण महाराज आमचे अमोलजी महाराज शास्त्री ते फक्त 5 मिनिटासाठी आले होते. कारण त्यांची खूप मोठी व्यस्तता असते, संस्था खूप मोठी आहे, व्याप मोठा आहे, कामं खूप मोठी असतात. पण प्रेमापोटी, मित्राच्या पोटी आमच्या छोटा अनुज, छोटा भाऊ या नात्यानं शास्त्री ज्या ठिकाणी आले, माझ्यापेक्षा ते खूप ज्येष्ठ श्रेष्ठ आहे. खूप त्यांना अनुभव आहे. पूर्ण महाराष्ट्रात असा तालुका नाही जिथे शास्त्रीजींचे कार्यक्रम झाले नाही. आमच्या जालन्याकडं खूप खूप कार्यक्रम होतात महाराजांचे, खूप. पण काय आहे, ते आमच्याकडं, आम्ही त्यांच्याकडं, आम्ही त्यांच्याकडं, तर ते आमच्याकडं. पण आज चांगला योग आहे. सकाळचं त्यांनी स्टेटस पाहिलं, त्यांच्या लक्षात होतं. मी त्यांना फोन केला नाही, ऐका, अगोदर आमचा फोन झाला. सकाळी त्यांनी स्टेटस पाहिलं, म्हणे महाराज आमच्या इलाक्यात येऊन आम्हाला फोन नाही. हे अधिकाराचं बोलणं असतं महाराज. या बोलण्यात काय असतो? अधिकार असतो, प्रेम असतं. जिथे अधिकार असतो, जे अधिकारानं बोलल्या जातं, तिथेच तर प्रेम राहतं. म्हणून वेळ काढून महाराज ती आली, ही विशेषता आहे. म्हणून जास्त वेळ नाही, आपल्या वेळेत आपण संपू. जेवढी कथा होईल तेवढी पाहू, राहिलेली उद्याच्याला घेऊ. म्हणून पांडवाचा अतिशय सुंदर, जेव्हा पितामह भीष्मांनी आपला प्राण सोडला, प्राण सोडल्याच्या नंतर हे पूर्ण हळूहळू इतकं आनंदात त्या ठिकाणी राहत होते. राहत असताना मग भगवान आपल्या नगरीमध्ये गेला. नगरीत गेल्याच्या नंतर जी उत्तरा होती ना, उत्तरा,
तुम्हाला मी सुरुवातीला कथा सांगितली. उत्तरेच्या पोटी सुंदर त्या उत्तरेनं एका बाळाला जन्म दिला. जन्म दिल्याच्या नंतर सगळ्याला आमंत्रण दिलं. सगळी लोक त्या पोराला पाहायला येतात. आता मोठ्यांचा पोरगा म्हटल्यावर काय, सगळी पाहिलं, राजे देव लोक सगळी भगवंताला आमंत्रण जातं. भगवंतसुद्धा तिकून निघतो. पण ते पोरगा असं आहे, कोणालाच बोलत नाही, नुसतं सगळ्यांकडे पाहतो. याला पाहतो त्याला पाहतो. सगळ्यांचं परीक्षण करायला लागलं. कारण त्यानं पाहिलं होतं, गर्भात येऊन ज्यानं मला वाचवलं तो मात्र या भीडमध्ये या लोकांमध्ये तो दिसत नाही. सगळ्यांचं त्यानं परीक्षण केलं, सगळ्यांचं परीक्षण. म्हणून त्याचं नाव पडलं काय, परीक्षित. बोले परीक्षित भगवान की जय. कारण परितः इच्छति इति परीक्षितः. ज्यानं काय केलं, सगळ्यांचं परीक्षण केलं, म्हणून तर नाव परीक्षित पडलं. भगवानही आला, भगवंताने पाहिल्याच्या नंतर भगवान परत जायला निघतात. पण परत जाताना सहज अर्जुनाला म्हणतात, हे अर्जुना येतोस का माझ्यासोबत. आता अर्जुनाला भगवानच पाहिजे होता महाराज. लगेच अर्जुन तयार झाला, हो येतो ना म्हणे. भगवान येतो म्हटल्यावर आता उलटं झालं. आता काय झालं, आता अर्जुन रथ हाकायला लागला आणि भगवान रथात बसला. दिवसभर रथ हाकला त्या अर्जुनानं. हस्तिनापुरामध्ये गेला, थकला, रथातून खाली उतरला. भगवान म्हणतात, आता 16,108 पत्नी होत्या भगवंताच्या. आदेश दिला, अरे अर्जुन आपल्याकडं अतिथी आलेला आहे. अर्जुन कोण आहे, अतिथी आहे. त्याचं स्वागत झालं पाहिजे. आपल्या भारताची संस्कृती आहे, अतिथी देवो भव. पण तो अतिथी असला पाहिजे. कशाला म्हणतात अतिथी माहिती का, न तिथी समास होतो त्याचा. काय आता कसं इथं शास्त्रीजी बसलेत ना, तसं थोडं मला पाहावं लागेल ना, नाही तर ते म्हणतील काय इतक्या लांबून कथा ऐकायला आलो. कसं असतं, मोठी माणसं जर सोबत बसली थोडंसं त्याप्रमाणे चालावं लागत असतं. मला ते खूप मोठी आहेत. माझ्यासारखे अनेक विद्यार्थी त्यांनी महाराष्ट्राला दिलेले आहे. अतिथी कशाला म्हणतात, न तिथी इति अतिथी. जो तिथी पाहून येत नाहीये, जो वेळ पाहून येत नाही, जो सांगून येत नाही, तोच काय असतो, अतिथी. जो अगोदरच येण्याच्या अगोदर फोन करतो, हॅलो येतोय बरं, पुरणपोळी करून ठेवा, मस्त तूप लावून छान. हा अतिथी नाही, हा खावाड्या आहे. हा काय आहे, खावाड्या. गाढ वनशेत खाल्लं पाप ना, पुण्य मिळणार नाही. कारण तो अतिथी नाही. अतिथी अचानक येत असतो, सांगून येत नाही, अचानक येतो, त्यालाच अतिथी म्हटले. आणि तसा तो अर्जुन अचानक आलेला होता. ठीक आहे बसा. आसन मध्ये दिलं महाराज, आसन दिलं. आता अर्जुन थकलेलाच होता, त्यानं थोडं अंग टाकलं, तशी झोप लागली अर्जुनाला, गाढ झोप लागली. भगवान मध्ये गेला, फ्रेश झाला. स्वयंपाक करा म्हणे, छान अर्जुनाला चांगलं जेव घालायचं. सुंदर स्वयंपाक केला. स्वयंपाक केल्यावर रुक्मिणी म्हणते, बसा तुम्ही ताटावर बसा, मी आत्ता जाते अर्जुनाला बोलवते. भगवान म्हणतात, मी जातो. नाही म्हणे, बसा म्हणे, तुम्ही ताटावर आहेत ना, असंच बसा. बसवलं. रुक्मिणी आली, अर्जुनाच्या महालात आली. पाहते तर खोलीत कोणीच खोलीत नाही. पण अर्जुनाच्या खोलीतून आवाज येतोय, कृष्ण गोविंद गोविंद गोपाल नंदला, कृष्ण गोविंद गोविंद गोपाल नंदला. हे गोपाल नंदला, हे गोपाल नंदला, हे गोपाल नंदला, हे गोपाल नंदला. कृष्ण गोविंद गोविंद गोपाल नंदला, कृष्ण गोविंद गोविंद गोपाल नंदला. अर्जुनाच्या रोमारोमातून कृष्ण 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 नावाचा ध्वनी येतोय. रुक्मिणीला कळेन आवाज कुठून येतोय. रुक्मिणी म्हणते, अर्जुन एकटाच आहे, गाढ झोपेत आहे.
आवाज कुठून येतो रुक्मिणीला काही कळेना आणि रुक्मिणीनं बारीक लक्ष दिलं पाहिलं अरे अर्जुनाच्या तर रोमातून भगवंताचं चिंतन आहे. रुक्मिणी विसरली भगवंतानं आज्ञा दिली अर्जुनाला बोलायची आणि रुक्मिणी त्या ठिकाणी महाराज त्या भजनामध्ये तल्लीन झाली आणि विसरून गेली. इकडे भगवान ताटावर बसलेला आहे. भगवान म्हणतो अरे किती वेळ झाला ही रुक्मिणी गेली मी उठलो होतो ना मला पुन्हा बसवलं तुम्ही बसा म्हणे आत्ता जाते आणि अर्जुनाला बोलवते अजून आली नाही मी जातो म्हणे. भगवान उठणार तेवढ्या दुसरी घरातून बाहेर आली. आता तिथे काही कमी होते का सत्यभामाली बसा 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 ताटावून उठू नका म्हणे गरम गरम स्वयंपाक आहे ताट आहे तुम्ही असंच बसा मी जाते आणि आत्ता अर्जुनाला बोलवते. सत्यभामा गेली. सत्यभामेनं पाहिलं कृष्ण गोविंद गोविंद गोपाल नंदला कृष्ण गोविंद गोविंद गोपाल नंदला. आवाज येतोय हा आवाज येतोय कुठून सत्यभामेला काही कळे ना. इकडे पाहते तिकडे पाहते कोणीच नाही. अर्जुन गाढ झोपेत आहे अर्जुनाचे डोळे लागलेले अर्जुन झोपेत आहे आणि रुक्मिणी माता तर त्या ठिकाणी टाळी वाजते भजन करत नाही. मग आवाज येतोय तर येतोय कुठून बारीक लक्ष दिलं कळालं तर अर्जुन झोपेमध्ये सुद्धा भगवंताला विसरायला तयार नाही. कृष्ण कृष्ण असं म्हणतोय. महाराज ती सत्यभामा सुद्धा विसरून गेली आणि सत्यभामीनं नृत्य करायला सुरुवात केली. भगवान म्हणतो रुक्मिणी गेली तिकडेच मी उठायला लागलो. सत्यभामा म्हणाली आत्ता जाते मी बोलवते ती तिकडे. अरे चाललंय काय यांचं असं मी बघतोच म्हणे. राग आला भगवंताला आणि भगवान ताटावून ताट दिशी उठला. ताट 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 त्या मागच्या खोलीत आला. पाहताय तर त्या ठिकाणी अर्जुन गाढ झोपेत आहे. रुक्मिणी त्या ठिकाणी टाळी वाजते. सत्यभामा नृत्य करते. अर्जुन झोपेत आहे. भजन म्हणताय तर म्हणताय कोण कृष्ण गोविंद गोविंद गोपाल नंदला कृष्ण गोविंद गोविंद गोपाल नंदला. भगवंतानं पाहिलं अरे दिवसा तर नाही पण झोपेमध्ये सुद्धा अर्जुन मला विसरायला तयार नाही. काय भक्ती आहे अर्जुनाची. भावविभोर झाला भगवान आणि भगवंताच्या डोळ्यातून पाणी खाली गळालं. ते पाणी अर्जुनाच्या अंगावर पडलं आणि अर्जुन खडबडून जागी झाला. देवा काही चुकलं का माझ्याकडून काय 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 झालं चुकलं का माझ्याकडून काही. भगवान म्हणतात नाही अर्जुना तुझ्याकडून काही चुकलं नाही तू महान आहेस. म्हणून तर अर्जुनाचा सारथी कोण झाला भगवान झाला. का झाला उगीच नाही झाला यामुळे झाला. अर्जुनाचे घोडे सुद्धा भगवंतानं धुतले महाराज. काय सेवा कशामुळे तर फक्त याच्यामुळे. अनेक दिवस लोटले. नंतर पुढे भगवान स्वधामाला जेव्हा चालले भगवान स्वधामाला जाताना अर्जुनाला कळाल्याच्या नंतर अर्जुनाचा चेहरा पडला आणि अर्जुन पुन्हा हस्तिनापुरामध्ये आला. ऐका अर्जुनाचा चेहरा पडलेला धर्मानं पाहिला. धर्म म्हणतो अर्जुना काय झालं असा उदास का झालं तू भगवंताकडून. भगवान ठीक तर आहे ना ती द्वारिका ठीक तर आहे ना. झालंय काय काय झालं त्या द्वारिकेमध्ये सांग ना. महाराज काय झालं द्वारिकेमध्ये काय घडलं तुझा चेहरा का पडला. कारण चेहरा म्हणजे माणसाचा बायोडाटा असतो माणसाचा आरसा असतो. चेहऱ्यावर सगळं लिहिलेलं असतं फक्त बघण्याची दृष्टी असावी. असं म्हणतात ना लाख छुपाए छुपना सके क्या सुनो लाख छुपाए छुपना सके ये राज है कितना गहरा मन की बात बता देता है असली नकली चेहरा. चेहऱ्यावर सगळं असतं. अर्जुना तुझा चेहरा का पडला काय झालं. अर्जुनानं सांगितलं भगवान आपल्याला सोडून गेला. भगवंता सदैव वैकुंठाला गेला. आपल्याला सोडलं भगवंतानं आणि भगवान गेला. भगवान वैकुंठाला गेला हे शब्द कुंतीनं ऐकले. काय तत्क्षणी कुंतीनं आपला प्राण सोडला. महाराज जिथे भगवान नाही तिथे या देहाचं काय काम. काय भाव आहे महाराज. या लोकांसोबत उगाच भगवान राहत नव्हता. ही लोक तशी भक्ती या लोकांची होती. काय म्हणते ते कुंती जिथे भगवान नाही तिथं जगून काय करायचं म्हणे. तत्क्षणी कुंतीनं आपला प्राण सोडला. महाराज 5 पांडवांनी राज्याचा त्याग केला. छोटासा परीक्षित होता त्याला राजतिलक केला
आणि पाचही पांडव स्वर्गारोहिणीकडं मार्गस्थ झाले. का? भगवान आपल्यापासून गेला. काय भक्ती होती या लोकांची. मग 5 अतिशय छोटा असलेला तो परीक्षित, त्याला राजतिलक केला. पाचही पांडव त्या ठिकाणी निघत हळूहळू तो परीक्षित मोठा झाला. मोठा झाल्याच्या नंतर त्याचं लग्न झालं 5 मुलं झाली. हळूहळू त्याचा राज्य एवढं वाढलं राजा परीक्षितीचं. महाराज असं म्हणतात, राजा परीक्षितीच्या राज्यामध्ये कोणी घराला दरवाजाही लावत नव्हतं. असं शासन होतं. कुणाचं? राजा परीक्षितीचं. असं म्हणतात ना, यथा राजा तथा प्रजा. जसा राजा असेल तशी काय राहत असते, तर प्रजा राहत असते. राजाच तसा होता तो. आणि राजामध्ये ताकद असते महाराज. राजा सत्य इतकी ताकद कशातच नाहीये. म्हणून तर आपण झोपेत असताना 500च्या नोटा बंद होतात. आपण झोपेत आणि नोटा कधी बंद? रात्री 12ला नोटा बंद. अहो जे पैसे ते सकाळी कागद झाले. काय ताकद आहे कशात? सत्तेत खूप ताकद आहे. म्हणून राजाचं शासन छान होतं. परिणाम राजा हळूहळू वाढायला लागला. वाढत असताना राजाला वाटलं आता आपला वानप्रस्थ आश्रम स्वीकारला पाहिजे. असंही शास्त्र सांगते 50 वर्षाच्या नंतर काय लागत असतं? 51. 4 आश्रम सांगितले शास्त्रानं: ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास. त्या पद्धतीनं माणसानं जगलं पाहिजे. बरं, ब्रह्मचर्य अवस्थेमध्ये जन्मल्यापासून वयाच्या 25 वर्षापर्यंत भरपूर ज्ञान कमवलं पाहिजे. भरपूर ज्ञान. एवढं ज्ञान गुरुकुलामध्ये जाऊन माणसाने ज्ञान कमवलं पाहिजे. तसे आमच्या महाराजांकडं भरपूर विद्यार्थी आहे. फार मोठी संस्था आहे लातूरमध्ये. जिथे विद्यार्थी काय करतात? ज्ञानार्जन करतात, विद्या त्या ठिकाणी कमवतात. पण किती वर्षापर्यंत? 25. भरपूर अभ्यास केला पाहिजे. एवढा अभ्यास करा, फार जगाला गवसणी घाला. खूप अभ्यास करा. कारण विद्वानं सर्वत्र पूज्यते. या जगात किंमत ज्ञानाला. भरपूर ज्ञान कमवा. पण किती? 25 वर्ष झाली की शास्त्र सांगते 25च्या नंतर काय करा. हे समजतं ना? नाही, हे आम्हाला तुमच्यापेक्षा जास्त समजतं म्हणे महाराज. तुम्ही कथा सांगा. काय केलं पाहिजे? लग्न केलं पाहिजे. सुंदर या देशासाठी, या धर्मासाठी प्रजा निर्माण केली पाहिजे. आणि सुंदर धनार्जन केलं पाहिजे. खूप पैसा कमवला पाहिजे. किती? 25 ते 50. संसारात काय लागत असतो? पैसा. एवढा पैसा कमवा. एवढा पैसा कमवा, फार भावकी जळाली पाहिजे. नाही इथले नाही, आमच्या तिकडले जालन्यात. खूप पैसा कमवा. आकाशी झेप रे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा, सोन्याचा पिंजरा. खूप पैसा कमवा. खूप. संसारात काय लागत असतो? पैसा. अशा गोष्टी आहेत. असो, राजा परीक्षितीचा हा जीवनपट आहे. जीवनामध्ये 4 आश्रमापैकी गृहस्थ आश्रम 50 वर्षापर्यंत केला पाहिजे महाराज. बरं का? गृहस्थामध्ये सुंदर धन कमवलं पाहिजे. पैसा. कारण प्रपंचात काय बोलत असतो? माणूस नसतो बोलत. काय बोलतो? त्याचा पैसा. लोक म्हणतात अरे त्याला काय अक्कल आहे, त्याच्या डोक्यात तर बटाटेच आहे पण खिसा गरम आहे ना. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. त्याच्याकडे धन आणि जपत का अपने पल्लो में पैसा, तब लोग सलाम करे. अपने पल्लो का पैसा निकल गया, सो कोई नहीं मिठा बोले. जोपर्यंत आपला खिसा गरम आहे तोपर्यंत लोक आपल्याला नमस्कार करतात. नमस्कार सेठजी, नमस्कार.
सरजी नमस्ते, राम राम. ते कुठपर्यंत चालतं लोकांचं? जिथपर्यंत आपल्या खिशात पैसे आहे. आपला पैसा जाऊ द्या, जवळची नाते लोक लांबची सांगतात. आहे नातं जरा लांबूनच आहे. हा बदल कशामुळे होतो? पैशामुळे. आणि तुम्ही पैशावाले व्हा, किती लांबचे असले ना, लोक जवळचं नातं सांगतात. ते होय अगदी आमच्या जवळचेच आहे, माझ्या सासरवडीचा जो भाचा आहे, भाच्याचा मामा आणि त्याचा पुतण्या, त्याचा नातू म्हणजे तो आहे. कळालं ना? पैसा असेल लांबची लोक जवळचं सांगतात, पैसा नसेल जवळचं नातं लोक लांबून सांगतात. हा बदल कशाने होतो? तर पैशाने होतो. म्हणून संसारात काय असावा? पैसाच कमवा महाराज, खूप पैसा कमवा. पण शास्त्र सांगतंय किती वर्ष? 50 वर्ष झाली की वानप्रस्थ आश्रम स्वीकारा. घरातच राहा, पण घर आपल्यात घेऊ नका. आपल्यामध्ये कोण घ्या? भगवान. संसारात लुडबुड करू नका. तुम्ही जर संसारात लुडबुड केली तर घरातले लोक तुम्हाला मानत नाही. ते म्हणतात उठा निघा. कारण असंही 50 वर्ष झाल्यावर काय लागत असतं? एक का वनात जा, वनात, घरी नका राहू. वन. म्हणून घरालाच माणसाने काय केलं पाहिजे? जीव धावाने दे पाहिला, माझ घर मंदिर होईल, माझ घर मंदिर होईल. तुम्ही असा जर परमार्थ केला, तुमचं घरच काय होईल? मंदिर होईल, मंदिर. मग असं सुंदर. नंतर वानप्रस्थ आश्रम आहे आणि त्यानंतर संन्यास आहे. असं त्या राजाचं झालं. 50 वर्ष झालं राजानं घराचा त्याग केला. कधी सत्संग करायला राजा जायचा. एका दिवशी राजा सत्संग करायला गेला. ऐका, काही सैन्य मागस, काही सैन्य पुढं. राजाची सैन्याची हुकाचूक झाली. सैन्य एकीकडे गेलं, राजा एकीकडे गेला. ताटातूट झाली. राजाला एक गाय दिसली, एक बैल दिसला. गाय म्हणजे पृथ्वी होती, बैल म्हणजे धर्म होता. दोघांचा संवाद चालू होता. आणि त्या दोघांचा संवाद चालू असताना एक काळाकुट्ट पुरुष आला आणि त्या बैलाच्या त्याही एका पायाला असा कापायला लागला. आता बैल म्हणजे धर्म होता आणि कलियुगामध्ये धर्माचा एकच चरण बाकी आहे, तो म्हणजे सत्य. आजही कोणीतरी सत्यवादी आहे म्हणून हे जग टिकलेलं आहे. धर्म न दोसरा सत्य समाना, आगम निगम पुराण बखाना, परहित सरिस धर्म नहीं भाई, परपीडा सम नहीं आधमाई. जगामध्ये आजही कोणीतरी सत्यवादी आहे, कोणीतरी सत्य बोलणार आहे म्हणून तर जग टिकलेलं आहे. मग एकच चरण आहे धर्माचा कलियुगामध्ये. काय आहे? एकच पाय. कोणता? तो म्हणजे सत्य. आणि त्याही पायाला एक काळाकुट्ट पुरुषाला त्यानं तलवार काढली आणि तो पाय कापू लागला. तो माणूस कोण होता महाराज? तर तो होता कलियुग. कोण होता? कलियुग. हे राजाने पाहिलं आणि राजा परीक्षितीने पाहिलं. राजा परीक्षित म्हणतोय, ए कोण आहे? अरे खबरदार, अरे माझ्या राज्यामध्ये मी राजा असताना तुझी हिंमत कशी झाली येण्याची? तू आहे तरी कोण? राजे क्षमा करा, मी कलियुग आहे. तू आणि इथे तुझी हिंमत कशी झाली इथे येण्याची? तू आला कसा? राजे क्षमा करा ना, मी जाणार तर कुठं जाणार? मला राहायला जागा तरी द्या ना. काय म्हटलं कलियुग? मला राहायला जागा द्या. मग जागा द्या म्हटल्यावर परीक्षितीनं कलियुगाला राहायला जागा दिल्या. कुठे कुठे कलियुग राहतो ऐका. अभ्यर्थितस्तदा तस्मै स्थानानि कलयो ददौ, द्यूतं पानं श्रियं सोना, यत्रा धर्मश्चतुर्विधः. 4 जागामध्ये कलियुग राहतो. कुठे कुठे राहतो कलियुग ऐका. 4 जागा कोणकोणत्या आहे महाराज? द्यूतम, जिथं लोक पत्ते पिसतात ना तासन तास, पत्ते, त्याच्यात कशाचा वास आहे? कलियुगाचा.
लय अवघड आहे महाराज सध्या. आता पहिले तरी लोक ऑफलाईन पत्ते खेळायचे माहिती आहे तुम्हाला. आता ऑनलाईन आले. रम्मी खेळो ना रम्मी. अशी गबूची गबू बाई येते पाहते मोबाईलवर ॲड. महाराज रम्मी खेळो ना रम्मी. अशी हाणली पाहिजे धरून. चुकीचं आहे महाराज. अरे लाखो घरं उद्ध्वस्त झाले त्या रम्मी खेळानं. लाखो पोरं बेरोजगार झाले. पागल झाली पोरं पागल. बापाला जमीन विकायला लागली. आमच्या गावातला एक मॅटर आहे. लाईव्ह कथा चालू म्हणून जास्त बोलणार नाही. सोशल मीडिया आहे महाराज. काय अनेक बापाला पोराच्या रम्मी खेळण्याच्या पायी जमीन गमवावी लागली आणि परिणामी पोरानं बी आत्महत्या केली. असे अनेक अनेक उदाहरण आहे. चांगलं नाही, खेळू नये. का? कारण त्याच्यात कलियुगाचा वास आहे. द्वित्तम. दुसरं सांगितलं पानम. समजतं ना? पिऊ नये. त्याच्यात कलियुगाचा वास आहे. दारू गांजा मत पेयो यार, अक्कल गुंग हो जाती है. अपने पल्लों का पैसा खर्च कर मुंह में मिट्टी मिलती है. पिऊ नये. दारू पिऊ नये. कारण दारू पिण्यात काहीच फायदा नाही. तोटाच तोटा. एका कवीचं काव्य आहे. तो म्हणतो नशा शराब में नहीं. सुनो क्या? नशा शराब में नहीं, नशा आदमी में होती है. अगर नशा शराब में होती तो दुकान में बोतलें क्यों नहीं उछलती. नशा जर बाटलीत आहे. काय सुंदर काव्य आहे त्या कवीचं. नशा शराब में होती तो दुकान में बोतलें क्यों नहीं उछलती. नशा जर बाटलीत आहे तर काचेमध्ये फिट असतात बाटल्या. वाईन शॉपीवर काचेत असतात. अशी मस्त त्याला कलरिंग केलेली असते. आणि रोडना आपण चाललो ना तर रात्री अशा चमकतात त्या. जर बाटलीत नशा आहे, जर नशा बाटलीत आहे, मग काचेत बाटली फिट असते. मग काचेतल्या काचेत बाटली अशी उड्या मारते का? ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. पण तीच बाटली याच्या पोटात गेली. गावातला मुख्यमंत्री त्योच. तो म्हणतो माझा आहे का? आज तुझंच. आज कोणाचंच नाही. एवढंच नाही महाराज. ते पिणारच लय अवघड आहे. कधी कधी आम्हाला बी डोकं लावते. तुम्ही जर पिणारा जर घरी आला लागला नाही पिऊन, तुम्ही बारीक लक्ष द्या. कुत्र सुद्धा त्याला भोकत नाही. ओ तुम्ही चांगलं बघा. असं कधी एखाद्या पेपरला वाचलं तुम्ही, एखाद्या दारोड्याला कुत्र चावलं, असं झालं कधी? कुत्रानं जर याला पाहिलं, कुत्र लांब लांब पळत हे कुत्र्याकडे जातं. अवघड आहे. कुत्र्याला सुद्धा माहिती आज याच्या नादी लागण्यात काही फायदा. काय विशेष. खरी गोष्ट आहे महाराज. तुम्ही कधी बघा. कारण कुत्र्याला सुद्धा माहिती आहे याला भोकून आपण आपली इज्जत कमी करून घेणे. कोणाला माहिती आहे? अरे कशाला पिता मग? काय फायदा आहे महाराज पिऊन? जाम पर जाम पीने से क्या फायदा? क्या जाम पर जाम पीने से क्या फायदा? सुबह पी शाम को उतर जाएगी. पीना ही है तो हरि नाम का प्याला पी के तो देख, सारी जिंदगी सुधर जाएगी. सारी जिंदगी सुधर जाएगी. प्यायचंय ना, हे प्या महाराज. हे हंगामा तो पे दरबार, हंगामा तो पे दरबार. थोड़ी सी ज्योति हंगामा तो पे दरबार.
थोडीशी जोपी हंगामात दरबार. महाराज ही पिऊन पहा, हे तुम्ही जितकी प्याल ना तितकी नशा येते. जास्त नाही पिली मी, फक्त 12 वर्ष पिलं. किती पिली? फक्त 12 वर्ष. महाराज या आसनावर जर बसलो ना, अशी नशा येते, अशी नशा येते, ती उतरतच नाही, ती चढत जाते. काय चढत जाते. आणि तुम्ही जर दारू पिलात ना, तासन तास कमी झाला, ती चढत नाही, ती उतरत जाते, ती पुन्हा टाकीत.